हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे, मैत्रिणीचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आज छोटा केलेला आहे, तर आणि उशिराही येत आहे, त्यासाठी समजून घ्यावं ताईंनो. तर आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आजचाच व्हिडिओ आहे हा. तर मी आजच म्हणजे बुधवार आहे, तर बुधवारचाच व्हिडिओ शूट केलेला आहे, तोच मी अपलोड लगेच करणार आहे. तर हे बघू शकता, मस्त असं ना इथं छान असा बेत केला होता. तर इथं मसाला भेंडी केली होती, इथं वांग बटाट्याची भाजी केली होती. खूप छान अशी, मुलांना अशी भाजी केली ना खूप आवडते. म्हणजे ह्याच्यामध्ये ना जराही पाणी वगैरे नाही टाकायचं, खूप मस्त लागते. बटाटे कमी टाकायचे, वांगे जास्त टाकायचे. खूप छान भाजी होती वांगे जास्त टाकल्यामुळं. आणि वाफेवरती शिजून घ्यायची. आणि इथं मी बघा मिरच्या तळल्या होत्या, मस्त असे मिरचीचे भजे केले होते. आणि ब्रेड पॅटीससुद्धा केले होते, साधे सिंपल असे. बटाट्याचे म्हणजे बटाट्याची भाजी वगैरे घालून नाही, तर साधेच केले होते, चण्याचं पीठ लावून. आणि बेसन होतं, शेंगदाण्याचं बेसन, भात हे केलं होतं. तर आणि झुणकासुद्धा केला होता. तर दिदी आलेली आहे, तर दिदी असली का मग तिला खूप असं चटपटीत आणि असं थोडं वेगवेगळं लागतं. तर तिचं रोज असतं की मम्मी आज चांगलं काहीतरी बनव, आज चांगलं काहीतरी बनवतं. तिला ह्या मिरच्यांना खूप आवडतात. तर तिच्या पप्पाने अगोदरच आणून ठेवल्या होत्या, पण मी त्या बघा आता सुकून गेल्या. म्हणजे ती आली परवा, पण खूप छान असा स्वयंपाक केला होता. मी व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, कालचाही खूप छान होता. तर मिरच्यांना रोज मग एवढा स्वयंपाक होत होता, मग मी ह्या मिरच्यांना राहूनच जात होत्या, रोज एवढा स्वयंपाक करायचा, मग हे कधी करणार ना, असं झालं होतं. मग मी म्हणले चला आता मिरच्या खराब होतील नाही तर टाकण्यात जाते, त्यापेक्षा आज आपण करून टाकावा. तर मग दिदी गेलेले आहेत या पप्पांसोबत गणपती बघायला, जवळचे म्हणजे घाटकोपरचेच. तर म्हणले मला पण बोलले चल, पण म्हणले मी जाणार. तर मग ना खूप थकवा होणार, आणि संध्याकाळचं ते लोक गेले, मगाशी गेले 8-8:30 गेले. आणि आता बघा हा 10:30चा टायमिंग आहे. तर मी इथे व्हिडिओ एडिटिंग करत आहे. आणि बेसन केलं होतं, झुणका म्हणजे सुका झुणका लाल, तिला खूप आवडतो, पाणी न टाकता वाफेवरती केलेला झुणका तिला खूप आवडतं. तर ती सांगून गेली काहीतरी चांगलं बनव. तिचं दरवेळेस त्याचं असतं काहीतरी चांगलं बनव, काय बनवतं ते नाही सांगणार, पण काहीतरी चांगलं बनव असंच असतं तिचं. तर आता मला माहिती तिला काय खावं आवडतं काय नाही, तर मी म्हणले चला प्रॅक्टिस करावा, मिरच्या तिला आवडतात त्या करावा. तिला माहीत नव्हतं मी करणार आहे. आणि मग म्हणले चला झुणकाही करावा तिला. झुणका असं साधे सिंपलच रेसिपी असेल, पण तिला खूप आवडतात. लाल झुणका ना, पिवळा झुणका आपण करतो ना मिरची वगैरे टाकून, कांदा मिरची, तो नाही आवडत. हा असा लाल केला ना सुका, मग तो आवडतो. तुम्हाला दाखवल्या बघा, एकदम साधा सिंपल पद्धतीने आहे, पण खूप छान अप्रतिम एकदम. तोंडात टाकताच आहे ना असं मस्त लागतो ना, एकदम गावची ना आठवण येते गावाला, की आपण कोणत्या ढाब्यावरती जाऊन खातो ना, मला तर तसंच फील वाटते. आणि मस्त असा बेत, आज पूर्ण बेतच छान केला होता. तर हे बघू शकता, तुम्हाला दाखवते. ही भेंडी आहे, मसाला भेंडी आहे, इथं वांग बटाट्याची भाजी आहे, नळ्या तळलेल्या आहे. हे बघा हा बेसन म्हणजे झुणका, हे पॅटीची मिरची, आणि इथं भात आणि बेसन, आणि ही चपाती. चला तर व्हिडिओ आवडता नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू असं छानशा व्हिडिओसोबत. पण तर बाय बाय.